महिषासुराने त्याला तुम्ही निर्माण केलेलं कालचक्र आणि दिष्टस्तंभ याबद्दल सारं काही सांगितलंय. आणि ते सांगितल्यानंतर महिषासुराने त्याला एक मोठी अशी कामगिरी दिली आहे, जी मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकली आहे. असुर नरेश, तुमचा जय विजय योग निष्फळ ठरावा म्हणून देवानी खूप प्रयत्न केले. आता तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? या युद्धात तू आमच्या समवेत राहायचे आहेसच, परंतु तत्पूर्वी तुला आणखी एक कार्य करायचे आहे. या तुझ्या शक्तिशाली बाहूंनी तू ते कालचक्र नष्ट करायचं आहेस. प्रत्यक्ष हवेलाही पकडू शकशील इतकं सामर्थ्य आणि अशी विद्या तुझ्याकडे आहे. तू हवेची दिशा बदलू शकतोस. असिलोमा, ज्या दिव्य शक्तीने त्या कालचक्राची निर्मिती केली आहे, त्या दिव्य शक्तीलाही तू तुझ्या हाताने पकडू शकशील याची आम्हाला खात्री आहे. हे मी करू तर शकेन, पण हे काम सोपं नसेल. कालचक्र साक्षात शिवशक्तीची निर्मिती आहे. मी जेवढ्या वेळा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेन तेवढ्या वेळेला त्याचा परिणाम काळावरही होईल. परिणाम जो व्हायचा असेल तो होऊ दे. तू केवळ ते कालचक्र सतत मागे मागे फिरवत राहा, ज्यामुळे आमचा जय विजय योग कधीही संपणार नाही. याचा अर्थ असिलोमा कालचक्राशी खेळ करतो, म्हणूनच काळाच्या या पुनरावृत्तीमध्ये आपण अडकलो आहोत. आणि जोपर्यंत तुम्ही त्याचा विनाश करत नाही तोपर्यंत काळाची ही पुनरावृत्ती अशीच चालू राहणार. आता त्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आम्ही जाऊन त्याचा अंत करणार. थांबा देवी. आपण त्याला असं हरवू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला आपल्याला काहीतरी सांगावं लागेल. काय काय? अरे हा तर नंदलाल आहे. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर हो, महादेवन तुझ्यासाठी हेरगिरी करतो आहे. आता याला धडा शिकवल्या बिगर मी शांत बसायचो नाही. आता ह्यो काही वाचत नसतो. मानवतेचं रक्षण करण्यासाठी आणि असुरांशी होणारं युद्ध निपक्षपातीपणे होण्यासाठी आम्ही आणि महादेवांनी मिळून ह्या कालचक्राची आणि दिष्टस्तंभाची निर्मिती केली. नंदीच्या मते असिलोमा नावाच्या विशिष्ट शक्ती असलेल्या असुराला महिषासुराने हे कालचक्र नष्ट करायला पाठवले. त्या प्रयत्नात तो काळाला सतत मागे ढकलतोय. मात्र इथे तर आम्हाला कोणीही दिसत नाहीये. नंदीने आणलेली माहिती चुकीची असेल का? नाही, असं होणार नाही. नंदीने जीवावर उदार होऊन जी बातमी आणली आहे ती चुकीची कशी असेल? हे लहान चक्र फिरत का नाहीये? हे कसं शक्य आहे? काळ तर कोणासाठी थांबत नाही. मग हे कालचक्र कसं थांबलं? कोणीतरी हे कालचक्र थांबवत आहे, परंतु आम्हाला दिसत का नाहीये? हा नक्कीच तो असुर असिलोमा आहे, पण त्याच्याकडे काहीतरी कवच आहे.
ज्यामुळे तो आम्हाला दिसत नाहीये. असिलोमा, तू काळाच्या बाबतीत हा जो खेळ चालवलाय तो त्वरित थांबव. काळाचा हा खेळ थांबवू म्हणतेस? कशासाठी? तू सांगतेस म्हणून? असुर नरेश महिषासुराने हे कार्य माझ्यावर सोपवलंय. आता हे काल चक्र आणि दृष्ट स्तंभ मी नष्ट करणार आहे. जोपर्यंत हे कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे चक्र उलट्या दिशेने फिरवत राहणार. आम्ही तुला हे करू देणार नाही, कदापि नाही. तू मला अडवणार, पण त्यासाठी मी तुझ्या समोर असायला तरी हवं ना. हा काय खेळ आहे? हा अचानक असा कुठे नाहीसा झाला? दिव्य दृष्टीने देखील तो आम्हाला दिसत नाही. तो नेमका कोणत्या दिशेला असेल त्याला पाहायचं कसं हेच आम्हाला कळत नाहीये. जो दिसतच नाही त्याच्यावर नेमका हल्ला तरी कसा करणार? असुर साम्राज्ञींचा विजय असो. ये सम्राज्ञींच्या खास विश्वासू असुरा ये. अरे सम्राज्ञी तुझीच वाट पाहत होत्या. अरे आम्ही समदेश तुझ्या स्वागतासाठी फार आतुर झालो होतो. आज नभाजीच्या बोलण्या वागण्याचा ढंगच बदलून गेलाय. नक्की काय चाललंय हे? ही नभाजीची नवीन चाल तर नाही ना? अरे काय झालं? असं का तू म्हणतो आहेस? त्याच्याशी नाही, थेट आमच्याशी संवाद कर. आम्हाला सांग, एवढा काळ तू कुठे होतास? असुर साम्राज्ञी, अहो तुम्हाला तर ठाऊकच आहे ना, तो महालात घुसू बघणारा हेर. मी पहारेला उभा होतो, त्याने माझ्यावर वार केला. मला खूप मोठी जखम झालेली. ती बरी करण्यासाठी म्हणूनच मी असुर वैद्यांकडे गेलो होतो. असुर वैद्य कसं काय? मी अभि तर तिथंच होतो. तू मला कुठं दिसलं नाहीस ते? हो का? मी ते सकाळच्या प्रहरी गेलो ना, म्हणून कदाचित आमची चुकामुक झाली असेल. अरे मी अभि तिथंच होतो. वेळ कशी चुकल? सकाळीच? हा, तू कदाचित दुसऱ्या वैद्यांकडे गेला असशील. अरे असं कसं होईल? असुर वैद्य तर एकच आहेत ना. पुरे झाला गोंधळ. तुला नक्की काय सांगायचंय? असुर सैनिका, तुझ्या कोणत्याही बोलण्यात ठामपणा नाहीये. तसं नाहीये साम्राज्ञी. अहो हा नभाजी तर कायमच माझ्यावर संशय घेत असतो. सतत मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ताही तो तेच करतोय. मग तू स्वतः सिद्ध कर आणि खरं सांग, तू कुठे होतास? आम्ही बरेच असुर सैनिक तुला शोधण्यासाठी पाठवले होते, पण तू कुठेच सापडत नव्हतास. नक्की कुठे होतास तू? अहो त्यो काय सांगणार सम्राज्ञी? मी सांगतो तुम्हाला त्यो कुठे गेला होता ते. त्यो महादेव आणि तुळजासाठी हेरगिरी करत होता. तुळजापूरला जाऊन त्यांना सगळं सांगत होता. हे समज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. नारे नाही, असुर साम्राज्ञी, हा निव्वळ खोटं बोलतोय. अरे म्या खोटारडा आहे, तूच खोटारडा आहेस. नाही,
मसूर सम्राज्ञी हा खोटारडा आहे. अरे तूच खोटा आहेस, नाही, हा कायम माझ्यावर संशय घेत असतो. हाच खोटारडा आहे. तूच खोटा आहेस. थांबा. यावर आमच्याकडे एक मार्ग आहे. असुर सैनिका, तू सत्तेची परीक्षा देण्यासाठी तयार आहेस का? बोल, उत्तर दे. आहेस तयार? हो सम्राज्ञी. असी लोमा इथेच आहे, ह्याच परिसरात आहे. मात्र तो आम्हाला दिसत नाहीये. सृष्टीच्या रक्षणासाठी त्याला रोखणं आवश्यक आहे, मात्र ते साध्य कसं होणार? स्वामी, हे दृश्य किती सुंदर आहे. हे सारं पाहून आमचं मन भरून आलंय. देवी, आपल्याला जर खरंच ह्या दृश्याचा अधिक आनंद घ्यायचा असेल तर आपले डोळे बंद करा. डोळे बंद करू? परंतु स्वामी, डोळे बंद करून हे सुंदर दृश्य आम्हाला कसं दिसणार? त्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी ह्या दृश्याचा अधिक आनंद नाही घेता येणार का? देवी, डोळे हे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक आहेत. मात्र इतर इंद्रियांनी जेव्हा आपण अनुभव घ्याल तेव्हा खऱ्या अर्थाने हे दृश्य आणि त्याचं सौंदर्य आपल्याला अनुभवता येईल. केवळ डोळ्यांनी जे दिसतंय त्या पलीकडेही काहीतरी अनुभवायला मिळेल. आता आपण जिथे आहात तिथल्या प्रत्येक ध्वनीचा वेध घ्या. आपल्या कानावाटे तो ध्वनी अनुभवा, नाकाने तो गंध अनुभवा. मंद वाऱ्याची झुळूक आपल्या शरीराला स्पर्श करून जात असेल, तो स्पर्श अनुभवा. मुखावाटेही हवा आत जाते, त्यातून ह्या वातावरणाच्या चवीचा आस्वाद घ्या. स्वामी, तुम्ही जे म्हणालात ते खरंच आहे. आम्ही डोळे उघडे ठेवून जेवढे अनुभव घेतले नाही ते डोळे मिटून घेतले. आज खऱ्या अर्थाने हे सौंदर्य जाणवतं. आम्ही केवळ नजरेने पाहायचा प्रयत्न करत आहोत, मात्र इतर इंद्रियांनी देखील अनुभवले तर आम्हाला असी लोमा निश्चितच व्यवस्थित दिसू शकेल. आम्हाला त्याची जमिनीवर पडणारी पावलं, त्याची कंपनं आणि भीतीने धडधडणाऱ्या त्याच्या हृदयाची स्पंदनं ऐकू येतात. नाकाने त्याच्या असुरी विचारांचा उग्र दर्प जाणवतोय. स्पर्शाने त्याने दूषित केलेल्या वातावरणाचा अनुभव येतोय. इथल्या निसर्गाची त्याच्यामुळे बिघडलेली चव जाणवते. असी लोमा नक्की कुठे असेल याची आम्हाला पूर्ण कल्पना आली. आता आम्हाला त्याला डोळ्यांनी पाहण्याची गरज नाही. असिलोमा, तू निष्कारणच तुझा जीव गमावलायस. मी जीव गमावणार नाही. तू थकशील, मी थकणार नाही. काळ माझं खेळणं आहे. मी अमर आहे.
असिलोमाने पुन्हा काळ मागे फिरवला. जे गावात असताना होत होतं ते पुन्हा घडतंय. आम्ही जेवढ्या वेळा त्याला मारू तेवढ्या वेळा तो काळ मागे फिरवून आम्ही घडवून आणलेल्या सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या करून ठेवेल. एका कालचक्राच्या फेऱ्यातून सुटताना आम्ही पुन्हा दुसऱ्या फेऱ्यात अडकतो आहोत. त्याला मारून ह्याच्याशी युद्ध करून मार्ग निघणार नाही. आम्हाला वेगळा विचार करायला हवा. परंतु काय? हे नक्की काय घडतंय? हे तर याआधीही घडून गेलंय. हो, हे असंच घडलंय. असुर सैनिका, तू सत्याची परीक्षा द्यायला तयार आहेस? पुन्हा तेच? हे पुन्हा पुन्हा कसं काय घडतंय? हा काय प्रकार आहे? तू तयार आहेस का? हो सम्राज्ञी. ठीक आहे, मग चल आमच्या बरोबर. इथे तर मी माझी पिंड लपवली होती. हिने मला इथं का आणलंय? तुला शोधताना आमच्या सैनिकांना हे सापडलं. ही पिंडी इथे कोणीतरी लपवली होती. कोण असेल तो? असुर सम्राज्ञी, माहित नाही. पण बापरे, हे किती भयंकर आहे. नाही, महाभयंकर आहे. अहो, असुर नरेशांच्या राज्यात ही महादेवांची पिंडी. नाही, हे कोणी केलं असेल दुस्साहस. असुर सम्राज्ञी, मला तर वाटतं ज्याने कोणी हे दुस्साहस केलंय त्याला तर मृत्यूदंडच दिला पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे ही पिंडी तू ठेवलेली नाहीयेस? नक्की? ओ असुर सम्राज्ञी, ही पिंडी माझी नाहीये. ठीक आहे, मग तू निर्दोष आहेस तर सिद्ध कर आणि ठेव या पिंडीवर पाय. ठेव. चल, सिद्ध कर स्वतःला आणि ठेव या दगडाच्या पिंडीवर पाय. हा, ठेव. नाही, हे शक्य नाहीये. मी हे कधीही करू शकत नाही. म्हणजे तू मान्य करतोस की तूच त्या तुळजाचा हेर आहेस? बघा, मी म्हणलो होतो की नाही. हो, मी कोण आहे ते तुला बघायचंय? असिलोमा, तू इथे आहेस याची आम्हाला कल्पना आहे. कालचक्राच्या प्रवाहात तूच बाधा आणत आहेस. तू एक मायावी चिलखत घातले आहेस.
ज्यामुळे तू अदृश्य झालायस. आपल्यात युद्ध झालंय, त्यात तुझा जीव देखील गेलाय, परंतु कालचक्र तू पुन्हा मागे फिरवलंस. आम्ही पुन्हा पुन्हा हल्ला करून तुझा अंत करू शकतो. आम्ही थकणार नाही. तुला संपवायचा मार्ग आम्ही नक्कीच शोधून काढू. तुला या संकटातून वाचायचं असेल, स्वतःचा जीव प्रिय असेल तर प्रकट हो. आपण ह्याबद्दल चर्चा करून त्यावर मार्ग काढू शकतो. अस्थिलोमा, तू जा. मी कोणती युक्ती केली हे तुला कसं कळलं? आम्ही आणि महादेवांनी मिळूनच या कालचक्राची निर्मिती केली आहे. आम्ही काळाच्या पलीकडे आहोत.